नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। सणासुदीचे दिवस आले की घरोघरी बासुंदी तर होतेच, पण बासुंदी जर पारंपरिक पद्धतीने झालेली असली तर तिची चवच न्यारी असते। बासुंदी तयार करताना कुठलाही खवा किंवा मिल्क पावडर असं काहीही वापरलेलं नाही आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी सुंदर टेक्स्चर असलेली बासुंदी तयार केलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका। लगेचच रेसिपी सुरू करूयात। इथे मी 2 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे, म्हणजेच फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। फुल क्रीम दूध असलं ना की बासुंदी अगदी छान दाटसर अशी येते। तर आता आपण दुधाला छान असं गरम करून घेणार आहोत आणि उकळ आली की सारखं त्याला ढवळत राहायचं आहे। दूध आटवताना नेहमी पसरट आणि जाड तळाचंच भांडं घ्या। माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे खोलगट भांड्यात दूध गरम करून घेते आणि जर भांडं पातळ तळाचं असेल तर त्याखाली तवा ठेवून घ्या, जेणेकरून दूध हे खाली लागणार नाही। कारण जर दूध खाली लागलं तर करपलेला वास हा बासुंदीमध्ये येतच असतो, म्हणून ही चूक अजिबात करू नका। तर आता आपण दूध अगदी मीडियम गॅस फ्लेमवर उकळून घेणार आहोत आणि जर घाई असेल तर हलकीशी गॅसची फ्लेम वाढवू शकता, पण दूध मात्र सतत ढवळलं गेलं पाहिजे, नाहीतर ते खालून लागण्याची शक्यता असते। आता दूध उकळत असतानाच आपण त्यात थोडेसे केसर घालून घेणार आहोत। खूप जास्त केसर घालायचं नाही आहे, अगदी हलका पिवळसर रंग बासुंदीला हवा आहे आणि दूध उकळत असतानाच आपण केसर घातलं ना की अगदी छान दुधाला रंग येतो। तर केसर घालूनही आपण दूध छान असं ढवळून घेणार आहोत। बघा किती छान हलकासा पिवळसर रंग दुधाला आलेला आहे। इथे मला बासुंदीला हलकासा पिवळसर रंग हवा होता, म्हणून मी केसर थोडं घालून घेतलं आहे। तुम्हाला जर आणखीन थोडा गडद रंग द्यायचा असेल तर तुम्ही केसराचं प्रमाण थोडं वाढवलं तरी देखील चालेल। आता आपण यात साखर घालून घेणार आहोत। तर मी इथे 2 लिटर दुधासाठी 125 ग्रॅम साखर घालून घेतलेली आहे आणि वाटीने म्हणाल तर 1/4 वाटी साखर ही घालून घेतलेली आहे। पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। साखर घातल्यामुळे दूध हे आणखीन थोडं पातळसर होतं, पण साखर दुधात खूप उशिराही घालायची नाही, कारण साखरेमुळेही दुधाला अगदी सुंदर रंग येतो। आता आपण त्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि तेही दूध उकळत असतानाच आपण घातले ना की छान त्याची चव ही दुधात उतरते आणि ड्रायफ्रूट्सही छान मऊसूत होतात आणि शिवाय दूध घट्ट होण्यात त्यांचीही भर पडते। तर आता तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आलेला आहे आणि बासुंदी आपण खूप जास्त आटवून घेणार नाही आहोत, कारण आपल्याला तिची रबडी बनवायची नाही आहे। बासुंदीचं टेक्स्चर हे हलकंसं दाटसर असतं, खूप दाटसर असलं ना की मग ती रबडी लागते आणि आपल्याला ते नको आहे। तर अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे आणि शिवाय थंड होऊन थोडं आणखीन दाटसरपणा वाढतो, त्यामुळे खूपच अगदी दूध हे आटवायचं नाही आहे। मला इथे सुरुवातीपासून आत्तापर्यंत 35 ते 40 मिनटं लागलेली आहेत पूर्ण बासुंदी होईपर्यंत। आणि ही सगळी प्रोसेस करताना मी गॅसची फ्लेम खूप कमी ठेवलेली नव्हती, मीडियम फ्लेमवर मी ही सगळी प्रोसेस करून घेतली, त्यामुळे मला 35 ते 40 मिनटं लागली। तुम्ही जर गॅसची फ्लेम लो ठेवली तर वेळ आणखीन थोडा जास्त लागू शकतो। तुम्ही या स्टेजला वेलची पूड किंवा जायफळाची पूड हलकीशी घातली तरी चालेल, मी इथे घातलेली नाही। तर तुम्ही बघू शकता अगदी सुरेख अशी बासुंदी तयार झालेली आहे आणि कलरही अगदी सुरेख असा आलेला आहे। बघा अगदी परफेक्ट टेक्स्चर बासुंदीला आलेलं आहे, खूप जास्त दाटसरही नाही आहे रबडीसारखी आणि खूप जास्त पातळही नाही, अगदी बासुंदीचं टेक्स्चर असायला हवं तसंच बासुंदीचं टेक्स्चर हे आलेलं आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथे शिकायला मिळतील। तर पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।